नगरसेविकेने बाईला फाडलंय ते आम्हाला येऊन सांगितलं झाली बाहेर. इथं सभा संपलेली नाही, प्रशासन नगरपालिकेची सभा संपलेली नसताना सुद्धा सगळे अधिकारी खाली जाऊन बसले, नगरसेवक इथं बसले. काय पद्धत? अख्खे नगरसेवक बघतो इथं, अधिकारी कोण नाही. आणि ही प्रोसिडिंगची जबाबदारी भोसलेंची होती. इथं आणून ठेवलं, आम्हाला येऊन विचारतं का प्रोसिडिंग कोणी फाडली. काय नाही, आपल्याला चुक्या बनवलं, काय प्रोसिडिंग घेता नाही. एवढे डेअरिंग म्हणजे पहिल्याच दिवशी तुमची दादागिरी चालू म्हणजे तिथं सीओ साहेब चुकीच्या पद्धतीने कोणाचे फोन आल्यावर तिथं वेगळ्या स्टेटमेंट देत आहेत का मीटिंग मध्ये. आणि आता हे काय चाललंय नगरपालिकेत? चला खाली जा, विचारू त्यांना. चला तू सभागृह नाही सोडू. ए सीओ साहेबांना बोलवा रे, सीओ साहेबांना बोलवा. काय नाही येतं सीओ साहेब, तुम्ही जाऊनच काय दिलं प्रत्येक अधिकारी सगळं मनमान कारभार चाललंय बाळासाहेब इथं. हे 2 वेळा आम्हाला येऊन बोलले फाडलंय म्हणून. अरे भोसले साहब को तो बोला ऊपर, नहीं कोई नहीं अधिकारी है. रुक रहे तू जाओ ना. अपना अधिकार रहता है उनको लोकप्रतिनिधि का बुलाने का. अरे पण हे क्या भाडे? ही भाड्याचा अधिकार कोणी दिलाय? आम्ही दिला त्यांना अधिकार का सभागृहाने दिला? आता कॅमेरा समोर भोसले साहेबांनी कबूल केलं की नाही हीच प्रोसिडिंग बुक आहे, म्हणजे ही फाडली गेली की नाही दिसतंय ना त्याच्यावर 2 पेज फाडलेले. आणि त्यात काय चेंज करणार आहे आम्हाला काय कळणार आहे? गोटे नीचे जाके देखो ना, कुछ पेपर दिख रहे क्या? तुम बाहर आ जाओ, सभागृह के बाहर चलो अपन बाहर चलो, वो कर रहे हैं चलो. बोर्ड ही तुम एकदम लाइटली लेते रहते सब चीजें. अरे लो प्रोसीडिंग बुक ली जाए उन्होंने इधर लाके रखे फाड़ के. नीचे लेके गए थे वो, बुक नीचे लेके गए थे पहिले. मी तुम्हाला सांगतो तो बोले नाही ही अशीच बुक आहे. मला मी कशाला एवढं चेक केलं? काय पद्धत आहे का? आता खालची प्रोसिडिंग काय होणार ते आम्हाला माहिती आहे का? ही प्रोसिडिंग आम्हाला माहित होती ना, ठेवायचं होतं ना. दुपारपासून चालू आहे ना ते प्रोसिडिंग लिहायचं काम. आम्ही काही वेळे बोलून बसलो 6 तास. फाडतात ते. ती कमीत कमी तास 1.5 तास झाला. प्रांत साहेब आले, तहसीलदार आले, हे खाली सीओच्या ऑफिस मध्ये जाऊन बसलेले. निर्णय मॅडमनी 2दा निर्णय दिला तरी ते निर्णय ऍक्सेप्ट नाही करत आहे. आम्हाला पण जाऊ नाही येत नाही. पीठासीन अधिकारी कशाला असतो? तुम्ही आता पत्रकार आहे ना, त्यांच्या समोर त्यांचा निर्णय ऐकून घ्या. आणि कॅमेरा सगळी मीटिंग झालेली आहे. प्रोसेसिंगच्या वह्या फाडल्या त्या विरोधी नगर लोकांनी. मग काय चाललंय बघू काय नाव घेतं त्यांनी नाही अधिकारी कोणी पण पाहिजे अधिकारी असेल सीसीटीव्ही मध्ये सगळे आलेले त्यांच्यावर व्हायलाच पाहिजे, कोणी पण असो. मग ते एवढा वेळ लागतात त्यांना. मला या पुढं चला आता बस झालं. चलो देखेंगे बात करेंगे. रुक लेके आता रहा ऊपर. मीडिया पूरा ह्याच ठेवायची होती ना प्रोसिडिंग. एक तर काय होईल ते होईल. प्रोसिडिंग नाही आलेली का? पूर्ण कॅमेऱ्यामध्ये प्रोसिडिंग आले. अरे भोसले को लाओ ना तुम ऊपर. तुम लाओ ऊपर. सीसीटीवी लो ना तो वीडियो डिलीट कर देंगे. देख वो सीसीटीवी का देख रहे. मैंने सीसीटीवी में उड़ाएंगे वो. लाईटा जातात ते पण डिलीट करून टाकत सीसीटीव्ही. आणि त्यात पण काय उद्योग होईल ते कोणाला माहित नाहीये. सगळं चॅनल आले, लाईटा पण लावले. तुम्ही प्रोसिडिंग बुक वर आणलीच कस काय? खालून तुम्ही वर आणलीच कस काय? काय लावलं नाही तुम्ही? नेहमी आम्हाला विचारलं का सभागृहाला प्रोसिडिंग तुम्ही
खाली नेतात ते. मग वर कसं काय आणली तुम्ही? नेली तर नेली आणि खालून फाडून आणली वर. इथे आतापर्यंत नव्हती ती फाडून आणून टेबल आत्ता चालू होती. आतापर्यंत एखाद्या टेबलवर नव्हती. आणि आमच्या आपल्या टेबलवर ठेवली पाठवायला आपल्याला कॅमेरा आलेला आहे त्याला आपण हातात नाही लावले. तुम्ही पण ते कॅमेराचं रेकॉर्डिंग व्यवस्थित ठेवा, नाही तर तुम्ही पण कराल उद्योग लावायला आम्हाला हे. अख्खे दिवस आम्ही म्हणतात आहे कशाला. त्यांनी हा विषय केला बरोबर, कारण त्यांचे मुद्दे त्यांना लक्षात आलेले असणार की यावर ह्यांचे मुद्दे आपले चुकीचे आहेत बाबा. आपण जे पुढे जाऊन दाद मागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही व्हॅलिड नाही होणार, म्हणून ही काही अशा फुकट चाळ त्यांनी केलेली आहे. हे अशोभनीय आहे. पहिलाच दिवस आला. आणि पहिल्या दिवशी जर ही अवस्था असेल तर 5 वर्ष आपण या सभागृहात आणि अशा प्रोसिडिंग घेत असताना नगर अध्यक्ष मॅडम 4 वेळा म्हटले का माझं म्हणणं प्रोसिडिंग वर लिहून घेतला. पहिली सभा झाली, दुसरी चालू आहे, नामनिर्देशनचं चालू आहे, ऑन रेकॉर्ड होत होती ती, तरी मग प्रोसिडिंग फाडण्यात का आली? मग हे चुकीचं चाललंय का नाही? मग बाहेर जी आमची जनता आहे त्यांना आमच्या विषयी काय वाटेल की हे लोक आतमध्ये आमची सेवा करण्यासाठी गेलेत का हे असेच आतमध्ये कोंबडीची भांडणं करायला गेले? ही चुकीची गोष्ट आहे. आज सरकारी गोष्टींमध्ये हस्तक्षेप होतोय. मग आम्ही काय म्हणतो तर इथे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी भांडावं, ह्यांच्याशी भांडावं, कोणाशी भांडावं? लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलेलं आहे? आम्ही लोकांच्याच कामासाठी इथं आलोय ना. मग हे कर्मचाऱ्यांचा राईट नाहीये प्रोसिडिंग परस्पर खाली नेणं, फाडून आणणं. आणि परत भोसले साहेब म्हणतात आम्हाला हीच प्रोसिडिंग बुक आहे. काय चाललंय नक्की? खाली माननीय सीओ साहेब, प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब, सीओ साहेबांना विचारलं तर ते म्हणतात की प्रोसिडिंग लिहायचं काम चालू आहे आमचं. आणि प्रोसिडिंग बुक इथं कस काय आली? मग फाडून इथं आणून ठेवली आहे का? आणि त्याचे पेज पण फाटलेले पूर्ण दिसतंय. फाडलेलीच आहे. असं थोडी आहे ना. खाली म्हणतात ते का प्रोसिडिंग घ्यायचं काम चालू आहे, वर म्हणताय ते का फाडून आणली आहे. काय चाललंय हे? हा, सकाळपासून जे आहे ते एकदाचा निर्णय देऊन मोकळे करा ना आम्हाला पण. पीठासीन अधिकाऱ्याला इथे इमोशनली ब्लॅकमेल करत निर्णय बदलण्याचा कोर्स केला जातो. त्याच्यानंतर हे असे प्रोसिडिंग खूप फाडले जातात. काय आमचं का कोणाशी काही साठालोट झालं नाही आणि आमचं काय आम्ही त्यांना जास्त ओळखत पण नाही, नाही तर आमच्या पक्षाचे त्यांना स्वतंत्र अधिकार आहे त्यांना निर्णय घेण्याचा. आणि ते 10 वेळा निर्णय घेऊन कॅमेरे समोर म्हणतात ते का हे झालंय, मी ह्यांचा बॉन्ड एक्सेप्ट केलाय, त्यात ऑब्जेक्शन आहे. तर आम्ही त्यांना म्हणजे का ते एवढं पण लहान नाही का आम्ही त्यांना शिकून आणावी आणि ते बोलणार मीडिया समोर किंवा ऑन कॅमेरे समोर?